आज आपण एका महत्वाच्या तिथीबद्दल बोलणार आहोत, आषाढी एकादशी. हो, याला देवशयनी किंवा शयनी एकादशी असंही म्हणतात. बरोबर. आणि विशेषतः महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात याचं खूप महत्व आहे, नाही का? अगदी. खूप जास्त. तर आज आपण आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारावर या एकादशीचा इतिहास, त्या मागच्या कथा आणि तिचं नेमकं महत्व काय आहे हे समजून घेऊया. नक्कीच. ठीक आहे. तर मग सुरुवात कुठून करायची? आपल्या श्रोतांमधून साधारण 2 मुख्य कथा किंवा प्रवाह दिसतात असं म्हणूया. हो, एक पुराणांशी संबंधित आहे. आणि दुसरी महाराष्ट्रातील परंपरेशी, म्हणजे थेट विठ्ठलाशी जोडलेली. बरोबर. पुराणांपासून सुरू करूया का? हो, चालेल. पद्मपुराणात आपण वाचतो की युधिष्ठिरानं श्रीकृष्णाला विचारलं होतं या एकादशीबद्दल. हो, आणि श्रीकृष्णानं जे सांगितलं ते महत्वाचं आहे. श्रीकृष्ण म्हणतात की याच दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात जातात आणि शेषनागावर झोपतात, म्हणजे योग निद्रेत. योग निद्रा. हो, आणि ही फक्त एक कथा नाहीये, म्हणजे हे चातुर्मासाची सुरुवात दर्शवण्याचं एक प्रतीक आहे. अच्छा. चातुर्मास म्हणजे हे पावसाळ्याचे 4 महिने. अगदी. हे 4 महिने परंपरेनुसार मग व्रतवैकल्य, साधना, आत्मचिंतन यासाठी महत्वाचे मानले जातात. म्हणजे एक प्रकारे आत बघण्याचा काळ असं म्हणता येईल. बरोबर. स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा काळ. विष्णूचं हे शयन किंवा झोपणं हे त्याचे एक प्रतिकात्मक रूप आहे. बाह्य जगातून लक्ष काढून आत वळणं. समजलं. म्हणजे ही एक प्रकारची आध्यात्मिक शिस्तच झाली. हो, अगदी तसंच. आपल्या स्रोतांमधूनच हेच सूचित होतं. बरं, आता येऊया महाराष्ट्राकडे. कारण इथे आषाढी एकादशी म्हणजे पंढरपूर, विठ्ठल. हो, आणि विठ्ठल म्हटलं की भक्त पुंडलिकाची आठवणी येतेच. बरोबर. कथा जी आपल्याला माहिती आहे की पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत इतका मग्न होता, इतका मग्न की प्रत्यक्ष विष्णू त्याला भेटायला आले असताना सुद्धा त्याने त्यांना थांबायला सांगितलं. हो, थांबायला सांगितलं आणि उभं राहायला चक्क एक वीट पुढे केली. आणि देव त्या विटेवर उभे राहिले. म्हणजे कमाल आहे हे. अगदी. आणि म्हणूनच म्हणतात की विठ्ठल म्हणजे विटेवर उभा असलेला. अच्छा, नावाचा अर्थच तसा आहे. हो, या कथेतून 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे पुंडलिकाची आईवडिलांप्रती असलेली ती निष्ठा, ती सेवा, कर्तव्याला प्राधान्य. बरोबर. आणि दुसरं म्हणजे देवाला भक्ताची ती साधी सरळ सेवा किती आवडते. देव स्वतः भक्तासाठी थांबतो इथे. हे खूप महत्वाचं आहे. खरंच विलक्षण आहे हे. म्हणजे केवळ भक्ती नाही, तर आपल्या जबाबदाऱ्या, आपलं कर्तव्य याला किती मोठं स्थान दिलंय. अगदी. ही कथा म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा गाभा आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि याच भावनेचा, याच भक्तीचा महासागर म्हणजे वारी, पंढरपूरची वारी. हो, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो लोक, वारकरी कित्येक किलोमीटर चालत जातात. हो. आणि ही वारी म्हणजे फक्त एक यात्रा नाहीये. नाही. ती एक काय म्हणतात त्याला, एक सामाजिक आणि आध्यात्मिक अनुभव आहे. तिथे जात, पंथ, गरीब, श्रीमंत असा काही भेद नसतो. सगळे समान. सगळे समान. एकाच विठ्ठलाच्या ओढीने एकत्र आलेले. पुंडलिकाने जो मार्ग दाखवला ना सेवेचा आणि भक्तीचा, तोच मार्ग जणू हे वारकरी जगत आहेत वर्षानुवर्षे. बरोबर. ही सामूहिक श्रद्धेची एक खूप मोठी अभिव्यक्ती आहे. आणि मग या दिवशी आषाढी एकादशीला उपवास असतो, कीर्तनं होतात. हो, देवाचं नामस्मरण, विठ्ठलाचं दर्शन या सगळ्याला खूप महत्त्व आहे. हे उपासनेचे मार्ग आहेत ज्यातून भक्त आणि देव यांचं नातं अधिक घट्ट होतं. तर मग आपण जर सगळं एकत्र करून बघितलं तर काय दिसतं? आषाढी एकादशीची मुळं एका बाजूला पुराणांमध्ये विष्णूच्या त्या योगनिद्रेत चातुर्मासाच्या सुरुवातीमध्ये आहेत. हो. आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात ती भक्त पुंडलिकाच्या त्या विलक्षण कथेत आणि वारीच्या महान परंपरेत अगदी घट्ट रुजलेली आहेत. धार्मिक विधी किंवा एखादं व्रत नाहीये, हा एक मोठा सोहळा आहे. श्रद्धेचा, भक्तीचा, परंपरेचा आणि सामाजिक एकात्मतेचा सुद्धा. हो, सामाजिक एकात्मता हा मुद्दा महत्वाचा आहे. नक्कीच. आपल्या स्रोतांमधनं हेच स्पष्ट होतं की या दिवसाचं महत्त्व फक्त धार्मिक नाही, तर ते सांस्कृतिक आणि सामाजिक पण आहे, बहुआयामी आहे. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की पुंडलिकाने देवाला थांबायला सांगून आईवडिलांच्या सेवेला प्राधान्य दिलं. आजच्या काळात जिथे आपलं आयुष्य इतकं धावपळीचं आहे, अनेक जबाबदाऱ्या आहेत, इच्छा आकांक्षा आहेत. हो, ओढाताळ असतेच.
तर ही कथा आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली श्रद्धा, आपलं कर्तव्य आणि आपली भक्ती यातला समतोल कसा साधायचा याबद्दल काहीतरी विचार करायला लावते का? खरंय, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच. त्यावर प्रत्येकाने विचार